श्री स्वामी समर्थ। आज आपण 10 ते 15 मिनिटात झणझणीत मिसळपावची रेसिपी करूयात। गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं। तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 चमचा किसून घेतलेला आला आणि लसूण टाकून त्याला छान परतून घ्यायचं। नंतर थोडीशी हळद घालायचे। याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा वाटण बनवून घेतलं होतं, ते वाटण आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं। त्याला सुद्धा छान परतून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये मसाले टाकूया। तर मसाल्यामध्ये 1 चमचा धना-जिरा पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळं तिखट घालायचं। तर आता मसाले आणि वाटण याला छान परतून घ्यायचं। याच्याही अगोदर मी 1 वाटी मोड आलेली मटकी आणि थोडेसे हरभरे कुकरला 1 शिट्टी करून घेतले। तर याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातलं होतं। तर याच्यातलंच थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं। तर ते सगळे मसाले छान परतले की याच्यावरती आपण आता ही शिजवून घेतलेली मटकी आणि हरभरे हे टाकून घ्यायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं। तर याच्यामध्ये मी चवीपुरतं 1 चमचाभर मीठ घालायचं। शिजताना सुद्धा मी मटकी थोडंसं मीठ घातलं होतं, नंतर चवीपुरतं मीठ घालायचं। तर त्याला सगळं छान मिक्स करून घ्यायचं आणि हे मिसळ 1-2 ते 3 मिनटं तरी छान मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचे, म्हणजे याला मस्त अशी तर्री येते। तर सगळ्यात शेवटी तुम्ही बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायचे। तर आपली मस्त झणझणीत चमचमीत मिसळ बनवून तयार होते। याच्यामध्ये जे वाटण वापरलं होतं त्या वाटणामध्ये मी धने, जिरे, लवंग, काळी मिरी, दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलची, आलं, लसूण, खोबरं, कांदा, तीळ हे सगळं भाजून त्याचं वाटण बनवून घेतलं होतं। तेच वाटण मी इथं 1 मोठा चमचा वापरले आहे। तर आपली मस्त झणझणीत मिसळ बनवून तयार झाली। तर त्या एका वाटीमध्ये फरसाण, मिसळ म्हटल्यानंतर फरसाण आलंच, कट करून घेतलेला कांदा, लिंबू आणि पाव। तर घरच्या घरी कमी साहित्यात झणझणीत ही मिसळ बनवून तयार होते। मिसळपावचा कोणताही मसाला न वापरता सुद्धा खूप छान टेस्टी ही मिसळपावची रेसिपी बनवून तयार होते। करायला खूप सोपी आहे आणि चवही तेवढीच छान लागते। तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब।